तुम्ही जे 2 पॉइंट्स ऍड केलेत प्रेझेंटेशन मध्ये ते जरा मला प्लीज समजून सांगा ना. तिथं जायच्या आधी क्लिअर करू द्या तुम्ही. सर मी पॉइंटर्स दिलेत ना इथे. थँक्यू. तुम्ही हे प्रेझेंटेशन पेनड्राईव्ह वरती सेव्ह केलं ते फार बरं झालं, नाही तर आज खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. आणि मला खात्री आहे की हे प्रेझेंटेशन क्लायंटला पण खूप आवडेल. थँक्यू सर. चला मी निघू. सर ओके. अरे चल. खरं म्हणजे हा तुमच्यासाठीच आणला होता. मिस आदिती, गेट वेल सून. तुम्ही एक दिवस रजा घेतलीत पण त्यामुळे ऑफिसमध्ये किती गोंधळ उडू शकतो तुम्ही पाहिलत ना. आय एम सॉरी सर. नाही नाही, मी तुम्हाला ब्लेम नाही करत आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे की तुम्ही तुमचं काम इतक्या जबाबदारीने करता की तुम्ही जर नसाल तर तुमच्या ऐवजी माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. लवकर बरे व्हा. हा, मला याच्यासाठी बॅग द्याल? हो आणते. हा हा. डॉक्टरकडे गेलो होतो की राणीच्या बागेत फिरायला तेच कळत नाही. सावली आहे असं सांगून नको नको त्या गल्ल्यात म्हणून फिरवलेस. झाडं कसली ती झुडपं होती, झुडपं. ते डोक्यात नुसतं भणभणायला लागलंय. हे असं खाणं तुम्हाला जमतच नाही वाटते. हे असंच खाणं आवडतं. हो पण पाय तर मोकळे झाले ना. मग उद्यापासून माझ्या बरोबर सकाळी ही मॉर्निंग वॉकला येत चला बघू. हे असलं वॉक नको रे बाबा, डोकं भणभण तशा. बरं मग आता मला फोन द्या. कशाला? अहो आधी तिला फोन करून सांगते की लिंबू पाणी तयार ठेव, म्हणजे मग ते प्यायल्यावर बरं वाटेल. कसली कसली हौस आहे तुला काही? एक तर नको नको त्या गल्ल्यात म्हणून फिरवत आणलंस मला लॉंग कटनी. आणि आता इथं 2 मगल्यांच्या पलीकडे आपलं घर आहे आणि आता तुला फोन हवाय. घे फोन, घे, मन शांत होईल तुझं. घे. अरे गट्टू, हा इथं काय करतोय? त्या दिवशी याला घरी यायला जमलं नाही. आज आता सापडलाय, जेवूनच पाठवतो. अदितीला फोन कर, सांग गट्टू जेवायला येतो घरी. खूप भीती वाटली होती जय मला. मी पाणी आणायला आत गेले आणि अण्णांनी सरांना किंवा सरांनी अण्णांना जर काही विचारलं असतं तर, म्हणून मग मी आधी अण्णांना आत घेऊन गेले आणि मग सरांना लॅपटॉप आणून दिला. बरं, त्यात त्यांच्या समोर तुझा फोन. थँक गॉड त्यांनी फोन नाही उचलला. नाहीतर त्यांनी काही बोलायच्या आधीच मी जर म्हटलं असतं की सर गेलेत का तिथून तर. ओ गॉड, जय जर असं झालं असतं तर तर मग काय झालं असतं? काही झालं नाही हे नशीब समजूया. पण आदिती, सर अजून काही म्हणाले का? हो म्हणाले ना. ते म्हणाले की सॉरी, तुमची तब्येत बरी नसताना तुम्हाला त्रास देतोय. त्यावर अण्णा म्हणाले की नाही आता मी बरा आहे. काय? हो ना. बरं, मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अण्णांनी दिलं म्हटल्यावर मी काय रिॲक्ट होऊ मला काही कळेच ना रे. बापरे, मला लक्षात येतंय काय झालं असेल. आदिती तू ग्रेट आहेस. ग्रेट वगैरे काही नाही. हा सगळा आता सवयीचा भाग झालाय. एनिवे, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. हो. बरं ऐक, उद्या अण्णांना चेकअप साठी घेऊन जायचं. मी इथे सांगून ठेवलंय मला लेट होणार आहे म्हणून. बरं ठीक. बाय. ये
काय कसं आहेस गट्टू? येस आय एम फाईन थँक्यू. आवा छान, असंच फाईन राहा. कुमुदिनी दिसत नाही बरोबर, गाडीत पण नाही. नाही मी एकटाच आहे, एका कामासाठी आलो. हा? इथं आणि तुझं काम कसलं काम? अरे लोकांना देश विदेशाची माहिती देतोस ना, मग काय आता गाईड म्हणून आमचा एरिया फिरवायला आलेस की काय? काय बोलताय? अरे गंमत केली ग. गंमत केली हा गट्टू. काका मी इथे एका ऑफिशियल कामासाठी आलो होतो. बरं झालं. हा, पण आता तुझी अशी सुटका नाही होणार. हे बघ आमच्या एरियात आलेस ना, माझ्या घरी यायचं आणि जेवायचं. काय ग फोन करून कळवलंस ना? काका आत्ता खरंच नको, मला अजून टाऊनला जायचंय, मला किमान पाऊण तास लागेल पोचायला. अरे वा, म्हणजे काय मुंबई दर्शनचं काम आहे की काय? जाणार कुठे? गिरगाव चौपाटी, महालक्ष्मी, अरे हो बाबुलनाथ. काका मी एका अत्यंत महत्वाच्या मीटिंग साठी चाललोय. हा पण डबा आणलेस काय? डबा आणला नसणारच, माझा विषय संपला. तू आमच्या घरी जेवायचं. हा, अरे बाहेर काही खाण्यापेक्षा घरी जेवलेलं बरं नाही करे गट्टू? काका आता खरंच नको, मला खरंच अर्जंट निघायला लागेल. अहो पण मीटिंग आहे ना त्याला, आणि त्याला पोचायला वेळ लागणार आहे. त्यातली 10 मिनिटं तर आता इथेच बोलण्यात गेली. तेच सांगतोय, अजून 10 मिनिटं जाण्यापेक्षा अविनाश तू चल. अहो पण मला तुझं काही ऐकायचं नाही. अरे खूप दिनीला कळलं तर म्हणेल तिने माझा मुलगा तुझ्या घराजवळ आला आणि तिचा जेवायचा आग्रह नाही केलास तो. मी सांगेन आऊला की तुम्ही जेवायला बोलवलं, पण मीच नको म्हटलं. हो पण मी आग्रह का केला नाही असं विचारील. नाही मी आग्रह केला म्हणूनही सांगेन. तसं म्हणेल मला हात धरून त्याला काय नाही नेलं, त्यामुळे तुला यायला लागेल. तू चल आता घरी. तू घरी जेवून मग मीटिंगला जा, अजिबात टाळणार नाही. नाही काका माझं खरंच आहे का, मी पुढच्याच नक्की येईन. आता तू घर बघ आणि पुढच्या वेळी ये जेवायला. तू चल इकडे, दोन बंगल्यांच्या पलीकडे माझ्या घर आहे. चल. नाही मी खरंच येतो पुढच्याच, आता खरंच नको मला. अहो कुमुदिनीला जसे जेवायला बोलवलं नाही हे आवडणार नाही, तसंच त्याला मीटिंगला उशीर झालेलाही तिला आवडणार नाही. नाही मला खरंच जाऊ दे. अहो माझा लॅपटॉप हँग झाला म्हणून माझ्या कलिगकडे आलो होतो, तिच्याकडे निघाला मला वेळ झाला. मला खरंच आता निघू दे. कुठे राहतं कुठे तुझी कलिग? आमच्या आजूबाजूला असणार. काय नाव काय तिचं? अहो तुम्हाला काय करायचंय? हा? तुम्ही काय भेटायला जाणार आहात का तिला? नाही तिला सांगून ठेवीन, गट्टू इथं परत आला तर मला फोन करून कळव. काय गट्टू? काहीही गरज नाहीये त्याची. हा? तो आला की कळवेल, पण आता त्याला निघू दे. हो त्याला उशीर होतोय ना. तू निघ रे. येऊ मी येतो. तू दिलेलं सांग मी भेटलेलो. आम्ही भेटलेलो. हो हा? सांगतो. हो हो ये. हा. अरे ये गट्टू ये. हा, हा. अरे, अरे. अरे, ए, गट्टू आव गेला तो. काय झालं? महत्वाचं काम राहिलं. त्या कुमुद्रीचं कार्ड हरवलं ना, त्यामुळे तिचा नंबर त्यांच्याकडून घ्यायचा राहिला. हा. झालं. काय? नसत्या चौकशा करत बसलात. कलिक कोण कुठली, आणि महत्वाचं मुद्द्याचं बोलायचं राहिलं ना. हो. चला आता. काय? हा चला चला. अण्णा अजिबात लाजू नका. परक्याकडे नाही, स्वतःच्या सुनेच्या घरात जेवताय असं समजायचं. मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो त्याच वेळी समजलो, आपण जरी इथे नसलो तरी सुद्धा ह्या मुलांवर मायेचा हात आहे, आणि ती जर का चुकलीच तर त्यांना समजावतील अशी हक्काची माणसं आहेत. हो पण त्याच्यासाठी चुकलं पाहिजे ना. मग बघा कसा कान पकडतो ते. काही नाही. हा काही चुकत नाही ते. कानांना त्रास होतो पण ह्यांच्या प्रश्नांचा. आता अण्णांना पण सांगण्याचा प्रयत्न कर, मी किती त्रास देतो ते. अण्णांना पण आता चांगलंच कळलंय तुम्हाला किती त्रास करतेस ती. काहीतरीच काय. अगं आला काय ते त्याला. हो हो आणते. बरं झालं तू अण्णांना लवकर वाढलंस. हो उद्या चेकअप आहे ना, म्हणून वाढलं. मी तुला फोन करून हेच सांगणार होतो. मी
तुमच्या बरोबरच जेवलो असतो. बसू सगळे पुन्हा केव्हा तरी एकत्र बसू जेवायला. हा पण काय उद्या चेकअप आहे ना, त्यामुळे तुम्हाला वेळेवर जेवावं लागेल. आणि कसं आहे, चेकअप होईपर्यंत काही खाता येणार नाही. तेव्हा काय आधी तब्येतीचं बघायचं, बाकीचं नंतर. आणि तर म्हणत होतो जेवण झाल्यावर फर्स्ट क्लास शतपावली करू, पण आता ते शक्य नाही. का? दुपारी झाली माझी शतपावली. अरे हिनं मला दुपारी इतकं चालवला की काय विचारू नकोस. करा करा चाहड्या. जरा वेळ मी नसले तर लगेच माझ्या विरुद्ध बोलून मोकळे व्हा. भगवान सांगतोय ते खोट आहे का? अण्णा हा सरळ रस्ता हा येण्याचा. पण ही म्हणाली इथून जाऊया, आता असं जाऊया, मग तसं जाऊया. काय शेवटी लॉंग कट मारला. हो पण त्या लॉंग कटचा फायदा झाला. हो काय गट्टू भेटला रस्त्यात. आम्ही असे येत होतो, तो समोरच आला आमच्या. मी त्याला हाक मारली, ए गट्टू. नाव ऐकता थांबला. हो मी त्याचा हात धरला आणि त्याला म्हटलं चल बाबा घरी चल जेवायला. हट्टी मुलगा तो, ऐकायला तयार नाही. हो, आमचा चिनू सुद्धा असाच हट्टी आहे. तो रुसला ना की मग मी त्याला हाताला धरून जेवायला नेतो. माझा ऐकतो तो. तुमचा चिनू म्हणजे चिनू आहे. हा गट्टू चांगला धडधाकट माणूस आहे. अविनाश नाव त्याचं, अविनाश. कामासाठी आला होता ह्या बाजूला. तुम्हाला गट्टू भेटला आणि इथे अदितीचे सर आले होते. आणि त्याचं नाव अण्णा, तुम्हाला चिनूची आठवण येत असेल तर तुमचं जेवण झाल्यावर आपण त्याला फोन करूयात. त्यालाही बरं वाटेल. पण काय तिथे तुझे सर केव्हा आले होते? तुम्ही दोघं डॉक्टरकडे गेला होतात ना, तेव्हाच आले होते. मीच पत्ता दिला होता. त्यांचं काम होतं. काय काम होतं? काय म्हणावं या माणसाला रे. नाही असावा बॉस, पण एक दिवस सुट्टी घेतली म्हणून घरी येऊन काम सांगायची काय? काय माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही? काय रे, तू का पत्ता दिलास त्याला? त्यांनी मागितला. का मागितलं म्हणून दिला? काय तुला नाही वाटत का आपल्या बायकोला आराम मिळावा? हा 2-4 दिवस तिचा विरार बांद्रा प्रवास कमी झालाय. अण्णा आता सोबत आहेत. घेतली सुट्टी तर तुमचा बॉस घरात हजर. जय, या बाबतीत मात्र मी ह्यांच्या बाजूने आहे बर का. का दिलास तू पत्ता त्यांना? व्हेरी गुड. अशी माझी बाजू घेत जा कधी कधी. नाही बरं वाटतं. काहीतरीच काय. एक मिनिट, मी फोन घेऊन येतो. हॅलो. हॅलो. हा, सरांचा निरोप द्यायला फोन केला होता. निरोप? उद्या सकाळी दाभोळकर येणार आहेत ऑफिसमध्ये. प्रेझेंटेशन द्यायचंय त्यांना. पण मी तुम्हाला सांगितलं होतं मला उद्या थोडा उशीर होईल यायला म्हणून. ठीक आहे, मग मी सरांना तसं कळवतो की दाभोळकरांची जी ठरलेली मीटिंग आहे ती कॅन्सल करा. काय आहे, जय साहेबांना लेट होणार आहे. नाही नाही नाही, नवरे काका ऐका ना. मी काय म्हणतोय, मला फक्त थोडा उशीर होईल. नाही, दाभोळकर यायच्या आत पोहोचा म्हणजे झालं. हो पण हे बघा, सरांचा निरोप मी तुम्हाला दिला. आता जे काय करायचं ते तुम्ही ठरवा. ओके. नाही,
काय ग दीदी, उद्या पण सुट्टी घेतलीस का अण्णांच्या चेकअप साठी? नाही काका, चेकअपसाठी मी येणार. तिला ऑफिसला जावं लागेल. बरोबर, किती वाजता जायचं आपल्याला? आपल्याला? म्हणजे मी पण येतोय अण्णांच्या चेकअप साठी. नको, उगाच तुम्हाला कशाला त्रास. अहो त्रास कसला त्यात? काही त्रास होत नाही मला. नाही, हे येतील अरे. अरे हो, घरात राहिलो तर मला त्रास देणारे कमी आहेत का? हो का? मग जय, यांना घेऊनच जा. तो का घेऊन जाईल? मी स्वतः जाणार आहे अण्णांसोबत. हा जय, मी येतोय उद्या तुमच्या बरोबर. हा चेकअप. ठीक आहे काका. गोळ्या दिल्यास अण्णांना? हो, आणि त्यांचा डोळा लागला. बरं, उद्या लवकर उठावं लागेल. आणि उद्या तुझ्यासोबत काकाही येणार आहेत. कधी कधी मला वाटतं आपण सगळ्या प्रॉब्लेम्सची ओनरशिप घेतली. म्हणजे खरं तर अण्णा आपल्या बरोबर आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्या तब्येतीची काळजी नाही, त्यांची सगळी पथ्य वेळेवर पाळली जातील. अण्णा आपल्या समोर आहेत. पण अण्णा आणि काकांमध्ये जर आपल्या सरांविषयी काही बोलणं झालं असतं तर, आणि त्यांना कळलं असतं की काकांना भेटलेले अविनाश सर हे आता आपल्याच घरी येऊन गेलेत, तर जय, मी कल्पनाही नाही करू शकत तर काय झालं असतं. उद्या तुला हे सगळं सांभाळावं लागणार आहे, कारण काका कधीही विषय काढतील. आधी जगाची भीती होती, आता अण्णा आणि काका गप्पा मारायला लागल्यावर त्याची एक वेगळीच भीती. मला सांग, मगाशी कोणाचा फोन आला होता? जय, काय रे, काही टेन्शन आहे का? नवऱ्यांचा फोन होता. नवरे काकांचा? असं अचानक? उद्या तुझे पप्पा येणार आहेत ऑफिसमध्ये, ते सांगायला फोन केला होता. जय, उद्या? अरे पण उद्या तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ना अण्णांना? जय, मग एक काम कर, तू उद्या ऑफिसला जा, मी अण्णांबरोबर हॉस्पिटलमध्ये जाते. आदिती, तुझी आज ऑलरेडी सुट्टी झाली आहे. सर घरी येऊन गेलेत. उद्या परत सुट्टी नाही घेऊ शकत तू. आणि उद्याही जर तू गेली नाहीस तर अख्खं ऑफिस घरी येईल तुला बघायला. त्यांनी जास्त प्रॉब्लेम क्रिएट होईल. जय, पण तू कसं मॅनेज करणार आहेस? उद्या प्रेझेंटेशनचा लास्ट चान्स आहे. आणि तो सोडून चालणार नाही हे कळतंय मला. आणि अण्णांचा चेकअप सुद्धा महत्वाचा आहे. तो उद्याच करावा लागेल, कारण फक्त उद्याचीच अपॉइंटमेंट आहे. मग जय, दोन्ही गोष्टी एकत्र मॅनेज होणं खूप कठीण वाटतंय मला. मॅनेज कराव्या लागतील. मुलगा आणि जावई दोन्ही कर्तव्य एकत्र पार पाडावी लागतील. पण उद्या वेळेवर पोहोचू शकशील ना तुझे? बी पॉझिटिव्ह. आणि ते मला वेगळंच टेन्शन आहे. उद्या तुझे पप्पा ऑफिसमध्ये येणार. जर त्यांनी तुला तिथे पाहिलं तर, किंवा त्यांनी आपल्या दोघांना एकत्र तिथे पाहिलं तर. मला बघून ते काही बोलत नाहीत, पण तुला बघून जर काही बोलले तर? जर आणि तर या शब्दांभोवतीच आपण आपले अंदाज बांधत राहायचे आणि या अंदाजातूनच सुटण्याचा प्रयत्न करायचा. एवढंच काय ते आपण करू शकतो. जय,
हे बघ, तू प्लीज टेन्शन नको घेऊस. मी पूर्ण प्रयत्न करेन पप्पांसमोर न येण्याचा. किंवा मग उद्या पप्पा येण्याआधीच मी क्लायंट मीटिंगचं कारण सांगून निघते. पण जय, उद्या प्लीज लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा. उद्या सुहास येणार असेल ना तिथे? नाही, त्याला नाही जमणार. आणि बरं आहे त्याला नाही जमणार आहे. अगं परत सुहास आणि काकांमध्ये मी अडकायचो. पण सुहासने ते सगळी बोलणी आधीच करून ठेवले. मी गेल्यानंतर मीही बोलून घेईन डॉक्टरशी. जय, पैशांचं काय? उद्या टेस्ट साठी लागतील ना? आहेत ना तुझ्याकडे? सुहासने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. चाळीतला एक मुलगा आहे, तो त्या हॉस्पिटलमध्ये काम करतो. त्यांनी त्याच्याशी बोलून स्टाफ डिस्काउंटमुळे सगळ्या टेस्ट आणि इतर सगळ्या फॉर्मॅलिटीज मॅनेज केल्या. पण पैसे तर द्यावे लागतील ना? तोवर आपला पगार होईल ना, त्यातून देऊयात त्याचे पैसे. उद्या फक्त सगळ्या टेस्ट ओके झाल्या ना की बस. जय, सगळं व्यवस्थित होईल. प्लीज काळजी नको करूस कसलीच.